श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेश आयनमा नामधारक भक्तांशी सिद्ध सांगे विस्तारेसे. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐका भक्ता नामधारका अंबरीश आकारने विष्णू ऐका. अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होनी मागती जन्म गवळ्या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होनी कलंकी अवतार जाना तुरुंगारूढ कायावडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगरांकारणे भागीरथ आणि गंगा भूमंडळी. तैशी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरता आश्चर्य झाले पर्येसा. पीठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेशी नाम अपळराज जाण. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमनी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावसेसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रया भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरून चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियसी मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानिसी पावेल त्वरित म्हणितले. ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विन्वित असे कर जोडून नाना परिस्तवोनिया. जय जय जगन्नाथ तू तारक भावासी तत्वता माझे मनी असे अर्था पूर्वावी ते देवराया. आता मातेवर देसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तू अपूर्वावी जगत जीवना. अनथा कारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणावचन संतोषाला त्रयमूर्ती आपण. कर करुण आश्वासन माग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. ज्यांनी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षयहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद देव सदृशा तुम्हा सारिका दातारा. ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल पर्येसी. उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याच्या बोली एरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाले पर्येसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय. मध्यान्ह समय अतिथी काळी दत्तात्रय येतात तये वेळी. विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खून. तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. ऐकोनी सतीचे बोला विप्रवनी मनी संतोषला. म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारी आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले मार्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. ऐसे नवमास क्रम घेऊनी झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केली जात कर्म तय वेळी. मिळवणी समस्त विप्रकोळी जातक वर्तविती तय वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्त जन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करता झाला द्विजोत्तमा. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी करता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सकळ लोक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांशी आपण बोलत. वेदाभ्यास वेदार्थ सांगता झाला द्विजवरांशी. वर्तता ऐसे पर्येसी झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता अवधारा.
विचार करती पुत्रासोय बारे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचारा. मी वैराग्य श्री संगे असेन मी, काम्य आमचे तिये जवळी. ते श्रेय वाचुनी अनिक नारी समस्त जाना माते सरी. जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तये वेळी, आपण तापसी ब्रह्मचारी. योगश्रिये वाचोनी नारी, हा बोल धरा निर्धारी. श्रीवल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे. नाम झाले त्रयमूर्ती कैसे, पितया ते म्हणतसे. जाऊ उत्तर पंथासी, ऐकोनी पुत्राचे वचन. आठविले पूर्वसूचन, भिक्षुके सांगितले जी खून. सत्य झाली म्हणतसे, न म्हणावे पुत्र यासी. अवतार पुरुष तापसी, जैसे याचे वसे मानसी. तैसे करावे म्हणती माता पिता, निश्चय करून आपले मनी. पुत्रासी म्हणती जनक जन्नी, होतो आशाबद्ध होऊनी. प्रतिपाळीसी म्हणून या, ऐसे मनी व्याकुळीत. डोळा निघता अश्रुपात, माता पडली मूर्छंगत. पुत्र स्नेह करोनिया, देखोनी मातेचे दुःख. संभोगित परम सुख, उठवून आपल्या करकमळिके. अश्रुपात पुसतसे, अहो माते न करी चिंता. जे जे वांछिसी ते देईन आता. दृढ करून या चित्ता. राहा सुखे नांदत, बारे तुझ कारिता आपण. दुःख विसरले संपूर्ण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी. दैन्य वेगळे करिसी म्हणून, पुत्र असती आपणा दोन. पाय पांगुळ अक्षयीन, त्याते पोसावे आता कवने. अमुते कोण रक्षीन, ऐकोनी जननीचे वचन. अवलोकी तसे अमृत नयने, पुत्र झाले दोघे सगुण. आली दृष्टी चरणाधिक, वेदशास्त्रादी व्याकरण. सर्व म्हणती तक्षण, दोघे येऊनी लागती चरणा. कृतार्थ झालो म्हणून या आश्वासुनी तया वेळी. दिदला वर तात्काळी, पुत्र पौत्रादी नांदाल. प्रबळी श्रेया युक्त सनातन, सेवा कराला जनक जननी. पावाल सुख मान्यानी, हे सौख्य पावोनी. व्हाल मुक्त हे निश्चित, ऐसे बोलोनी तयांसी. संभोगी तसे मातेसी, पावोनी दोघा पुत्रांसी. राता झाला सौख्य पावाल, पुत्र दोघे शतायुषी. निर्धाधरी हो मानसी, कन्या पुत्र होतील त्यांसी. पौत्र पुत्र पाहाल नयनी, अखंड लक्ष्मी त्यांचे घरी. यांचे वंश पारंपारी, कीर्तिवंत सच्चराचरी. संपन्न होतील वेदशास्त्री, आमची अवज्ञा न करता. निरोप द्यावा हो माता, जाणे असे उत्तर पंथा. दीक्षा द्यावया साधू जना, सांगोनी माता पित्यांसी. अदृश्य झाला पर्यसी, पावला त्वरित पुरी काशी. गुप्त रूपे होता ते निघाला तेथुनी बद्री विना. भेटी घेऊनी नारायण अवतार असे आपणा. कार्याकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधू जना. तीर्थे हिंडत असे आपण, मनोवेगे मार्गक्रमण. आले तीर्थ गोकर्णासी, ऐकोनी सिद्धाचे वचन. विनवी नामधारक आपण, ते परी असा श्रोते जन. म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरु चरित्रामृते. परम कथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने. सिद्ध नामक धारक संवादे, दत्तात्रय श्रीपादावतार कथनम. नाम पंचमोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 65.